श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला, लेखक क्रमांक 78, भाव भोळा शंकर भट्ट। तिरुमलदास शंकर भट्टास म्हणाले की आज आपण श्रीपादांचे नामस्मरण करीत काही वेळ भजनात घालवूया। त्यांचे जेथे नामसंकीर्तन होते तेथे ते सूक्ष्म रूपात संचार करीत असतात, हे अक्षर सत्य आहे। तिरुमलदासांसारख्या सद्भक्ताचा सत्संग लाभल्यामुळे मी आनंद विभोर झालो। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 6। शंकर भट्ट जसे कन्याकुमारीहून कुरोपूरसाठी निघाले तस त्यांच्या परीक्षा, परीक्षण, प्रशिक्षण आधीच्या संस्कारांचं निराकरण, अहमन्य निराकरण, समज एक एक करून भेटणारा व्यक्ती, घडणाऱ्या प्रसंगातून श्रीपादांनी प्लॅनिंग करून सुरू केले, जेणेकरून शंकर भट्ट ज्यावेळी श्रीपादांजवळ पोहोचतील त्यावेळी शंकर भट्ट एकदम कोऱ्या पाटीसारखे असतील, एकदम मोकळे मोकळे। व्याघ्रेश्वरापासून सुरुवात झाली ते नंतर वेगवेगळे ऋषी, चित्रविचित्र स्वभावाच्या स्त्रिया, माणसं, जादूटोणा, मारझोड, साडेसाती, सर्पदंश, कावळ्यांचा हल्ला, गाढवावर बसणं, नाडी ग्रंथ, बळजबरीने ताडी पिणं, 18 पगड लोकांकडे मुक्काम, जेवण खाण, 18 पगड लोकांकडून उपदेश, सत्संग, ही सर्व ट्रीटमेंट होती श्रीपादांची। शंकर भट्ट सगळ्या वैचारिक भ्रमातून, गलबल्यातून, संस्कारातून बाहेर येण्यासाठी। शंकर भट्टांना चर्मकार वल्लभदासाने उपदेश केला, धोबी तिरुमलदासाने उपदेश केला, ताडी गाळणाऱ्या कलालाने उपदेश केला, विहिरीत उलटा टांगलेल्या मांत्रिकाने उपदेश केला। जसं दत्तगुरूंना 24 गुरु होते तसंच शंकर भट्टांच्या बाबतीत श्रीपादांनी करून घेतले। शंकर भट्ट कुरोपूर क्षेत्रात पोहोचल्यानंतर ते श्रीपाद चरित्र संपेपर्यंत मात्र शंकर भट्टास एकही ट्रेनिंग नाही। श्रीपाद आज्ञेनुसार शंकर भट्ट जेव्हा कुरोपूरहून पिठापुरास निघाले ते परत कुरोपुरात येईपर्यंत आलेल्या प्रसंगातील शंकर भट्ट पूर्णतः वेगळे, म्हणजे श्रीपाद समर्पित आहेत। विजयवाड्यात सावकाराच्या प्रकरणात 15-20 दिवस अडकून पडले तरीही श्रीपादांचीच लीला, तरी ही श्रीपादांचीच लीला अशा ठाम भूमिकेतील शंकर भट्ट दिसतात। कुरोपूर ते पिठापूर व परत कुरोपूर या काळात फक्त श्रीपादांच्या लीला चरित्राचे संकलन श्रीपाद कृपांकित व्यक्तींकडून त्यांच्या सहवासात राहून करणं, हीच सेवा श्रीपादांनी शंकर भट्टास दिली। तिरुमलदास हे सद्भक्त आहेत या मनोभूमिकेवर शंकर भट्ट आले, म्हणजेच श्रीपादांना शंकर भट्ट जसे पाहिजे होते तसेच घडत होते। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत येण्यापूर्वीची उपलब्ध सर्व ग्रंथ संपदेपेक्षा श्रीपाद चरितामृतामधून वेगळी वाट, वेगळा शिष्यधर्म, वेगवेगळ्या स्तरावरील सर्वोच्च भक्ती, अगदी ती एकच ओळ 53 वेळा म्हणणाऱ्या दत्तदासाची असो, श्रीपाद ग्रंथातून आपलं बोट धरून एका वेगळ्या वाटेवरून त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचे हे शंकर भट्टास आपल्या समोर ठेवून आपल्याला सांगत आहे। तू ते जुनं सोड, सोळे ओळे गुंडाळून ठेव, पूजा साहित्य, पूजा विधी बाजूला ठेवून माझ्यावर, माझ्या भक्तीवर लक्ष केंद्रित कर। हे जातपात, स्पृश्य अस्पृश्य, शिव अशिव बाजूला ठेव आणि सरळ माझ्याकडे ये। कुठेही विचलित होऊ नकोस, कुणाच्या वैचारिक सिद्धांतिक पगड्याला भुलू नको, सरळ ये, मी सुलभ साध्य आहे। हा काय, मी तुझ्या समोरच आहे, तू तुझी बुद्धी, तुझं मन नको त्यांच्या चुंबकीय इन्फ्लुएन्स मध्ये ट्रॅप झालं आहे, म्हणून मी तुझ्या समोर असून तू मला पाहू शकत नाहीस, तू सरळ पहा, हा काय, मी तुझ्या समोरच आहे। श्रीपादांनी जे संस्कार शंकर भट्टांवर केले तसंच्या तसं वातावरण सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर यांच्या सहवासात होतं। तेच वातावरण आज बाबांच्या समाधी पश्चात जसंच्या तसं आहे, कारण बाबा श्रीपाद आहे। हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।